मित्रांनो नमस्कार. आज आपण अकलूजला आलेलो आहोत. तिथं आमचे एक मित्र आहेत पाटील म्हणून. त्यांचं आंबे आहेत, केळी आहे, द्राक्ष आहेत आणि मोसंबी आहे, अशी पिकं आहेत. त्यांनी गेले 3 वर्षापूर्वी आपल्याकडनं EBC प्लॅन्ट बसवलेला आहे. EBC जीवामृतही ते वापरतात. स्पेशली आजचा व्हिडिओ करण्यामागचं उद्देश असा आहे की यावर्षी त्यांनी आंब्यासाठी आपलं पेस्टिसाईड कल्चर आणि फंगिसाईड कल्चर वापरलेलं आहे. आपलं पेस्टिसाईड कल्चर म्हणजे 40 वनस्पतींचा ॲस्ट्रॅक्ट केलेला अर्क आहे, जे प्रिव्हेंटिव्ह वापरल्यावर कुठल्याही रसशोषक किडींवरती अतिशय चांगलं काम करतं. आणि फंगिसाईड कल्चर जे आहे, फंगिसाईड जे फंगस जेवढे आपल्याकडे येतात तेवढ्या फंगसवरती प्रिव्हेंटिव्हमध्ये ते चांगलं काम करतं. तर आपण आता पाटील साहेबांच्या फार्ममध्ये आहोत. त्यांना यावर्षी अतिशय चांगले रिझल्ट आलेले आहेत. यावर्षी जनरली आपण अख्ख्या महाराष्ट्रात फिरताना आंबा उत्पादक या गोष्टीने त्रस्त आहेत की त्यांना फळगळ खूप झालेली आहे. त्या तुलनेत पाटील साहेबांच्या बागेवरती अजिबात फळगळ झालेली नाही. तर त्यांचा परिचय करून त्यांचा अनुभव ऐकूया. नमस्ते शेतकरी मित्रांनो, माझं नाव अनिकेत पाटील आहे. आपण पाणीव गावाजवळ आहे, अकलूजच्या जवळ, आणि इथे आपण आपल्या आंब्याच्या बागेत उभे आहात. तुम्ही EBC कधी प्लॅन्ट बसवला आणि आपलं फंगिसाईड कल्चर आणि पेस्टिसाईड कल्चर, कारण आज आपला व्हिडिओ करण्याचा मोठो तो आहे की फंगिसाईड आणि तुम्हाला जो रिझल्ट आला यावर्षी तुमची फळगळ झाली नाही, तर त्या संदर्भात तुमच्या जरा अनुभव कथन करा आपल्या शेतकऱ्यांसाठी. मी EBC युनिट जवळजवळ 3 वर्ष झाले बसवून, आणि तेव्हापासून मी रेग्युलरली वापरतो आहे. तुम्हाला झाडांच्या ग्रोथमध्ये दिसेल, आपण अजिबात सिंथेटिक फर्टिलायझर वापरत नाही या बागेला. आणि फंजिसाईड आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशकचे जे सरांनी आपल्याला कल्चर दिलं होतं ते आपण एक 10 दिवसाला प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करत होतो. त्याच्या कारण आपल्याकडे इथे अजिबात काय अटॅक नाही झाला, आणि काय मला परत काहीतरी एक्स्ट्रा काही करायची गरज नाही पडली. मी दर 10 दिवसाला सरांनी जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे मी फवारण्या करत गेलो, आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे. म्हणजे आंब्याची क्वालिटी आता जरी तुम्ही बघितलं, आंबा इथे जरा स्पॉटलेस आहे एकदम, आणि ऑर्गॅनिक पद्धतीने केल्यामुळे मलाही आनंद होतो की मी जे लोकांना खाऊ घालीन ते मी व्यवस्थित चांगलं खाऊ घातलं आहे. माझ्याप्रमाणे मी माझे तेवढे प्रयत्न करतो आहे. यावर्षी सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांची, आंबा उत्पादक शेतकऱ्यांची ओरड आहे की त्यांच्याकडे फळगळ खूप झाली आहे. त्या तुलनेत तुमच्याकडे तुम्ही पहिल्यापासून आपलं दोन्ही कल्चर वापरल्यामुळे तुमच्याकडे काय त्याचा रिझल्ट आला ते जरा शेतकऱ्यांना सांगा. नाही, फळगळ अशी आपल्याकडे काहीच नाही झाली. थोडं गारपीट झाली इथे, त्याच्यामुळे जे काही झालं तेवढं पुरतं. पण असं फळगळ स्वतःहून असं झालेलं काही म्हणजे मला इनफॅक्ट तुमच्याकडून कळतं आहे की असं शेतकरी मित्रांना झालेलं आहे, पण आपल्या इथे तसं काही जाणवलं नाही अजिबात. आता हे दोन्ही कल्चर वापरल्यामुळे किंवा आपलं EBC जीवामृत वापरल्यामुळे शेल्फ लाईफ किंवा फळांच्या टेस्टमध्ये ग्राहकांच्याकडनं तुम्हाला जो फीडबॅक येत असेल तर त्या संदर्भात काय लोकांचं मत आहे? एक तर आपण हे कल्चर तुम्ही दिलेलं ते सगळं वापरून, आणि मी बॅगिंगही केलं आहे, त्यामुळे कस्टमर्सचा जे काय फीडबॅक येतो आहे मेनली असं आंबा खराब झाला आहे असं तर मला एकही जण बोललं नाही. आणि सगळे तेच म्हटले की मला असं फ्रेश, ऑर्गॅनिक, ओरिजिनल खाल्ल्यासारखं वाटतं आहे. आपण ज्यावेळेस पिकवले आंबे त्यावेळेसही पूर्ण न काय वापरता त्यांना पिकवलं आहे नॅचरली, आणि जस्ट लोकांना खूपच आवडतं आहे. ह्याची चव मेनली लोकांना चांगलाच मला रिस्पॉन्स. आता ही तुमची बाग 3 वर्षाची आहे. हार्वेस्टिंग मागच्या वर्षी पण होतं आणि यावर्षी पण हार्वेस्टिंग होतं. यावर्षी दुर्दैवाने गारपीटमध्ये तुमचा भरपूर फळगळ झाली, तरी पण मला आत्ता बागेत फिरताना असं जाणवतं की जेवढा काही माल शिल्लक राहिला आहे तेवढा अतिशय चांगला आहे. गेल्या वर्षी तुमची फळगळ झाली होती का? तुम्ही कल्चर वापरत नव्हते, त्याच्या अगोदर जे केमिकल तुम्ही वापरत होते किंवा तसा काय अनुभव तुमच्याकडे आहे? फळगळाचा ऑनेस्टली मला नाही सांगता येणार, पण मला नाही वाटत फळगळ झाली होती. डेफिनेटली क्वालिटीमध्ये खूप फरक आहे आंब्याच्या. आता जसं आपण बोललो की थोडं नॅचरल थिनिंग झाल्यासारखं आहे, त्यामुळे तुम्ही कोणताही आंबा बघितला आपला 250 ग्रॅम्सचा सर्वात कमीवाला आंबा आहे. बाकी 300, माझ्या हिशोबाने 300 ग्रॅम आपला ॲव्हरेज आहे. तर फळगळीचा म्हणजे डेफिनेटली क्वालिटीमध्ये खूप फरक आहे ह्यावेळेस, आणि खूप व्यापारी जे लोक येत आहेत त्यांना
क्वालिटी खूप आवडती आपल्या फळांची. मला तेच प्रश्न विचारतो की दुसऱ्यांच्या बागेत आणि तुमच्या बागेत व्यापाऱ्यांना काय तुलनात्मक अभ्यास होतो ते तुम्ही आता सांगितलेलं आहेच. व्यापारी सांगतात की तुमचा माल चांगला आहे. हो, त्यांना माल चांगला आहे, साईज चांगला आहे आणि स्पॉटलेस आहे. बिकॉज स्पॉटलेस असल्यामुळे कुठे काय तुम्हाला सॅप पडलेला दिसत नाही आंब्यावर, असं काय गळलेलं, किंवा तुम्ही कोणताही आंबा बघा, सो क्लीन असल्यामुळे व्यापारी लोक मला मागे म्हणजे बऱ्यापैकी फोन करतायत. ओके सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून जे तुमचे अनुभव आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांना सांगितले. बाकीचे शेतकरी पण आत्ता काय झालं की युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये केमिकलचा रेट तर भरपूर वाढलेला आहे आणि काय घ्यावं काय घेऊ नये किंवा एकसारखं पेस्टिसाईड वापरल्यामुळे एकसारखं केमिकल फंगिसाईड वापरल्यामुळे जो काही याच्यावरती रेसिड्यू येतो किंवा किडी दागच देत नाहीत, तर त्या तुलनेत आपलं जे हर्बल पेस्टिसाईड आहे आणि फंगिसाईड आहे त्याच्यामुळं 100% तुम्हाला त्याचा फरक पडला आहे. बाकीच्या आमच्या शेतकरी मित्रांनाही तुम्ही काय संदेश देऊ शकाल? नाही, डेफिनेटली हे वापरलं पाहिजे. कारण ऑर्गॅनिक आहे, लोकांनी चांगलं खावं, माझं ठाम मत आहे. मी कारण जमिनीला पण वाचवतो, त्यामुळे मी जमिनीला इथं पूर्ण मल्चिंग करून घेतलं आहे, सो दॅट इकडे सॉईलचा आपला कार्बन चांगला राहील. प्लस आपण जे काही सरांनी प्रोडक्ट्स दिले त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन चांगला झाला आहे जमिनीचा, आणि लोक चांगली क्वालिटी, आपला देश चांगला खाईल चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स, आणि कीपिंग क्वालिटी ही चांगली आहे. मला काही कंप्लेंट्स नाही आहे, काही त्रास होत नाही आहे की ह्याच्यामुळे हे झालं किंवा कुठे काय प्रॉब्लेम नाही आहे. बस. धन्यवाद सर, तुम्ही आज जे आमच्या शेतकरी मित्रांना माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सर.